19 तारखेला या ठिकाणी भव्य असा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। तरी पुढील संचालन आपले राजू पाळेकर सांगतायत। अवंतिका अनिल नरसाळे गोवळ यांच्याकडून रुपये 100चं प्रेरणादायी असं पारितोषिक सुरुवातीला झालं आहे। स्वीकार करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। सुस्वागतम 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 आणि धन्यवाद। आज या मनसे गावामध्ये ग्रामदेवता आई केवंबिका देवी या मंदिरामध्ये वर्धापन दिनाचा सोहळा गेले 2 दिवस सुरू आहे आणि आज सांगतेचा दिवस त्या निमित्तानं अशा या उत्तराला रम्य रात्री आम्हाला मुलांच्या 2027 भजनाचा जंगी सामना विजय मेहकर तालुका जिल्हा रत्नागिरी गाव कोथोडे जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ मला पटवार साथ करतायत नांदर गावचे सुपुत्र शुभम मांडवकर तसंच स्पर्धा साथ करतायचे संकेत पाराळकर आणि आजच्या रात्रीवरती माझे वाहिनी माझे साथीदार बुवा दुर्वास गुरव बुवा यांना पटवारे साथ करतायचे मनीष परब पावले आणि त्यांचे तबला साथीदार तसंच त्यांची मंडळी सर्वांना धन्यवाद देतो। सर्वांचं स्वागत करतो। उपस्थित भजन रसिक आणि सर्वांचं स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी आम्हाला फोनवरून संपर्क केला
गाडगे, सन्माननीय शिवसेना बुवा, या गावचे मानकरी गावकरी तसंच अतिशय उत्तमरित्या अशी ही साऊंड सिस्टीम संपूर्ण कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवत आहे त्यामुळे हे दीपक वेदर एका जोरदार टाळ्या देण्यासाठी अनेक नामवंत पखवाज वादक आपल्यामध्ये बसलेले मातृतुल्य अशी व्यक्तिमत्व आणि आवाजवृद्ध सर्वजण तसंच मातावरी सर्वजण या कार्यक्रमासाठी आपण जमलेले आहोत सर्वांना धन्यवाद देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरस्कृताने पावन झालेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे आपले छोटेसे गाव आणि ह्या गावाचा हा सोहळा उद्देश्य एकदा सर्वांना धन्यवाद देतो गावच्या देवीचा या जाणीवाल्यांचा सर्वांचा आशीर्वाद देतो माझ्या स्वामींचा आशीर्वाद देतो आणि या भजनाच्या जबाबदारीच्या जगदीचा आपल्याला सुरुवात देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तसंच या परिसरातील एक नामवंत पखवाज वादक आपले बाळा पालेकर जिथे उपस्थित आहेत त्यांना नम्र विनंती करतो की माझ्या बाजूच्या खुर्चीचा मान राहावा आमचे मित्रही आहेत एकदा जोरदार टाळ्या आमच्या कार्यक्रमासाठी काय नातं असं असतं बघा आज आमच्या अनेक भजनांना या सिंधुदुर्गामध्ये मी जेव्हा आलोय तेव्हा एका फोन बरोबर माझ्याबरोबर वाजवायला आलेले पाळेकर वाढ अनेक भजनांना आमच्या साथ केलेले तसंच आमच्या गावामध्ये सुद्धा मी अनेक कार्यक्रम त्यांना दिले मलाच माहिती नाही की मी त्यांच्या घरा शेजारी आज घेतोय कारण त्यांचा उद्या डबल बंदीचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये मीच ठेवला आहे तसंच आमचे गुरुगोळा सुद्धा आमच्या गावामध्ये 2-3 वेळा मी त्यांना ठेवलंय त्यांचे आणि माझे सुद्धा डबलबंदीचे कार्यक्रम झालेले मी आपल्यापर्यंतच पहिल्यांदा आलोय तर खरंच मंडळाला प्रथमतः धन्यवाद देतो की अतिशय चांगले 2 बुवा आपण यापूर्वीचे बुवा होते भालचंद्र केळुसकर बुवा काही पर्यायी अपर्यायी कारणामुळे आज ते येऊ शकत नाही त्यांचे आमचेही संबंध चांगले पण काल संध्याकाळी साधारण 6च्या दरम्यान अचानक फोन झाला की अशा आमच्या अडचणीचा विषय आहे मी अलिबागला होतो अलिबागला आमची वारी होती अलिबागपर्यंत पोहोचलो होतो आणि म्हटलं ठीक आहे उद्या आहे आणि या विनंतीला मान देऊन मी आपल्यापर्यंत हा कार्यक्रमासाठी आलो आणि खरंच हे सगळं आल्यानंतर हे वातावरण बघून खूप हरवून गेलो इतकी सुंदर व्यवस्था बुवा की मी जेव्हा आलो ना गुरुबुवा मी जेव्हा तिकडनं आलो तेव्हा माझ्या नावाची पुकारणी करण्यात आली महेकर बुवा आले त्याच्यानंतर ते नियोजित जे ढोल पथक होतं काय सन्मान बुवांचा ते ढोल पथक तिथपर्यंत गेलं माझ्या विशेष समाजाशी फोन आला तेव्हा सांगितलं 18 वर्षापूर्वी आपलं लग्न जेव्हा झालं तेव्हा गावच्या देवीच्या देवळापासून आपली वरात घरापर्यंत आली आणि ते वरातीचं वातावरण तिथपासून इथपर्यंत ढोल पथकाच्या माध्यमातून इथपर्यंत आम्ही आलो अतिशय सुंदर असं नियोजन आल्याबरोबर जेवण भोजनाची व्यवस्था बसण्या उठण्याची व्यवस्था खरंच मंडळाला एकदा धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमातून आणि या वातावरणातून आपण सुंदर अशा या कार्यक्रमाची रंगतदार सुरुवात आपण करणार आणि जोडीला सुंदर गुरुबुवा त्यामुळे सुंदर कार्यक्रम आज होणार आणि होणार तर श्लोकाने कार्यक्रमाची सुरुवात करते भजनानेच कार्यक्रमाची सुरुवात करते ओके ओके हेलो होईल
विद्यादया सागरा विद्यादया सागरा विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा आराध्य मोरेश्वरा आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी देशांतरा पाठवी देशांतरा पाठवी हे रम्मा गणनायका गजमुखा भक्तावभूतो श्री भक्तावभूतो श्री भक्तावभूतो श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा पुण्यजीवरे सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीधर कोडके या नामस्मरणाने आपण प्रथेप्रमाणे भजनाला सुरुवात करायची. कारण भजन म्हणजे काय तर सर्व जनसमुदायानं एकत्र येऊन स्वरबद्धरित्या तालबद्धरित्या केलेली परमेश्वराची आराधना म्हणजे भजन आहे. मग त्याच्यात काही जणांचे आवाज चांगले असतात. मग रत्नागिरीहून मयेकर बुवांना बोलावलं जातं. आमच्या देवगडवरून सिंधुदुर्गातून गुरव बुवांना बोलावलं जातं. काही चांगली पखवाज वादक असतात. आमचे माळेकर आहेत, परबू आहेत, मांडवकर आहेत, यांना एकत्ररित्या बोलावलं जातं. यापूर्वी सुद्धा एक सुंदर भजन इथे चालू होतं. प्रत्येकाला मान सन्मान आहे. आज आम्हाला या खुर्चीमध्ये बसवलंय म्हणून आजच्या दिवशी आम्हाला मान आहे. म्हणून हे भजन परमेश्वराचं भजन आहे. तर जय जय रामकृष्ण हरी या नामस्मरणानं आपण भजनाची सुरुवात करणार आहोत आणि आम्ही सुरुवात करतोय.
जय
पाठवी